गारपिटीची शक्यता महाराष्ट्रामध्ये हम्म. ओव्हरऑल म्हणतोय आम्ही. बर ओव्हरऑल म्हणजे काय, एक 36च्या 36 जिल्ह्यामध्ये होणार असं नाही, कुठेही होऊ शकते. तुम्ही म्हणाला आम्हाला नागपूर सांगितलं नाही, पण नागपूरमध्ये झाली. त्यामुळं कोणाला सोडायचं आणि कोणाला घ्यायचं असं नाही आहे. पण त्यातही असं बघूया की जालना, संभाजीनगर ह्या ठिकाणी भाग किंवा जळगावचा भागसुद्धा, पण जळगावला वरून प्रेशर आहे, प्रेरित परिणाम मध्य प्रदेशचा आहे. त्यामुळे एक 2-3 जिल्हे जर सोडले तर बाकीचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहेच. अच्छा. म्हणजे थोडं जागरूकतेचा इशारा आहे हां. मग त्यामुळं अवकाळी पावसाबरोबर गारपीट होण्याची, म्हणून शेतकऱ्याला काढणीच्या काळामध्ये हा संदेश जाणं गरजेचं आहे, विशेषतः गारपिटीबद्दल. आणि बघूया 4-6 दिवसामध्ये काय काय कुठं घडतं आहे. ऑलरेडी गारपिटीला सुरुवात झालेली आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला सांगतो. बरोबर. तर अशा पद्धतीचं वातावरण ही प्रणाली असल्यामुळंच हम्म. भारतीय हवामान खात्यानं येत्या 5-6 दिवसामध्ये भाग बदलत, हम्म. जिल्हा बदलत, पण गारपिटीची शक्यता नक्कीच आहे. आणि त्याला एकमेव कारण, जरी मी एवढं सविस्तर सांगितलं, पश्चिमी वारे आणि पूर्वीय वारे यांचा अतिवेग हेच कारण आहे.